राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं तुमच्या परिवारामध्ये आणि तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये. सर्वात प्रथम तर मित्रांनो, तुम्हाला आज थोडक्यात काही गोष्टी सांगणार आहेत. बघा, पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. ज्याच्या त्याच्या मनावरती आहे, कोणाला कुठली जबरदस्ती नाही, पण योग्य वाटत असेल तर नक्की घ्या. बघा, आपले जे तरुण आहेत ते सामान्य किंवा गरीब घराण्यातून असतात, ज्यांची स्वप्न खूप मोठी असतात, पण ते पूर्ण होण्यासाठी असतात ना मार्ग, ते अपुरे मार्ग असतात. म्हणजे एक प्रकारे बोलले ना, त्यांच्या स्वप्नांचं वजन जास्त असतं कमाईपेक्षा. याच्यासाठी कित्येक जण वाईट मार्ग निवडतात. मी तुम्हाला वाईट मार्ग निवडा नक्कीच नाही सांगत आहे. कित्येकांना असं वाटत असतं की आपण सुद्धा दोन पैसे चांगले कमवावेत आणि समाजामध्ये आपली मान प्रतिष्ठा इज्जत ही वाढवावी. कित्येक जणांचे असे स्वप्न असतात की परदेशात जाऊन मोठा पगार घ्यावा. बघा, परदेशात जाऊन काम करणं नक्कीच गरजेची गोष्ट अशी नाहीये, पण जास्त पगार असल्या कारणाने आपण तिथे जास्त अट्रॅक्ट होतो, जेणेकरून आपली स्वप्न जी असतात ना ती लवकर पुरी होतात. याच्यासाठी ना कित्येक अशा एजन्सीज बसल्यात ज्या तुमच्या स्वप्नांना चुरडा करून पैसे घेऊन तुमच्याकडून फसवणूक करायला तयार आहेत. म्हणजे कित्येक अशा एजन्सीज एजंट्स आहेत जे पैसे घेतात, 30,000 50,000 रुपये, 60-70,000 रुपये सुद्धा घेतात आणि परदेशात जॉब लावतो म्हणून तुम्हा लोकांना सांगतात. मुळात कित्येक असे केसेस घडलेले आहेत की त्यांना जॉब लावतो या नावावरती पैसे तर घेतलेले आहेत, पण ती लोक प्रत्यक्षात परदेशात उतरल्यानंतर कुठलीही ती कंपनी अस्तित्वात नसते. म्हणजे एक प्रकारे त्यांच्याकडे फसवणूक झालेली असते, म्हणजे ती लोक ठगलेली असतात आणि याचा काहीच उपयोग होत नाही ज्यावेळी तुम्ही आपला देश सोडून येतात. तर मग याच्यासाठी तुम्ही आधी खातर जमा करून घ्या की ज्या पण कन्सल्टन्सीकडे जाताय, तुम्हाला आपण आपल्या व्हिडिओ मार्फत खूप अशा कन्सल्टन्सीज दिलेल्या, त्यांचे नंबर सुद्धा प्रोव्हाइड केले ज्या खात्रीलायक आहेत. पण तरी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या व्यतिरिक्त जर कुठल्या कन्सल्टन्सीमध्ये जात असाल जॉब शोधण्यासाठी, तर सगळ्यात आधी त्याच्यावर तुम्ही खातर जमा करून घ्या. त्या कंपनीचा किंवा ज्या फील्डचा तुम्हाला जॉब सांगितला ना, ती कंपनी आधी गुगलवरती सर्च करा. नियर बाय मुंबईमध्ये, इंडियामध्ये त्याचा कुठेही ऍड्रेस असेल तर आधी तिकडे जाऊन व्हिजिट करा. 2 पावलं चाला, कष्ट घ्या, चालेल. त्याच्यासाठी 1-2 दिवस तुम्ही त्या कंपनीच्या शोधामध्ये जर गेलात तर अतिउत्तम होईल. म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्ही त्या लोकांना दाखवू शकता की अशा अशा प्रकारची वॅकन्सी झालेली आहे, ज्याच्यासाठी आम्ही इंटरव्ह्यू दिला, तर खरंच ही वॅकन्सी तुमच्याकडे आहे का, या गोष्टीची खातर जमा करून घ्या. किंवा त्या कंपनीचा नीट बायोडाटा तपासून पहा की ती कंपनी खरंच युवकांना, तरुणांना नोकऱ्या पुरवते का. त्यांचा बॅकग्राऊंड चेक करून घ्या की खरंच या लोकांनी जे आपण जॉब दाखवलेले आहेत परदेशातले, ते खरंच पूर्ण केलेले आहेत का, त्याची खातर जमा तुम्ही करून घ्या. लगेच तुम्ही मोठ्या पगाराला भुलू नका, कारण ही सगळ्यात मोठी कमजोर कडी आपल्या सर्वांची असते. पगाराचा मोठा आकडा बघितला की आपण तिकडे भाळलो जातो आणि ती लोक सांगतील त्या प्रकारे आपण त्या एजंट्सला पैसे द्यायला तयार होतो. एजंटला पैसे देण्यात कुठलीही वाईट गोष्ट नाहीये, फक्त तो एजंट तेवढ्या लायकीचा आणि खात्रीचा असणं गरजेचं आहे. कारण का, तुमच्यावरती तुमच्या परिवाराची स्वप्न आणि विश्वास हे फक्त तुम्हीच असतात तुमच्या परिवारामधले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची खातर जमा नक्की करून घ्या. नुसताच मी परदेशात चाललोय, परदेशात मला मोठा जॉब आहे, या लालसेबाई कधीच जाऊ नका. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही एक विचार करा. कारण का, परदेशामध्ये जाऊन काम करणं तुम्हाला वाटतंय तितकं सोपं नसतं. कारण का, आपल्या रक्ताची नाती आपल्याला तिकडे ठेवून परदेशात यावं लागतं. इथे जवळपास तुमच्या जवळ कुणीही नसतं तुमचं आपलं असं. फक्त आताच्या युगामध्ये तुमचा आपला असा फक्त एक मोबाईल असतो, ज्याच्यावरून तुम्ही तुमच्या घरातल्यांकडे संवाद साधता. म्हणून जाता जाता तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो, कुठल्याही देशात विदेशात कामासाठी जात असाल तर सगळ्या गोष्टींची पडताळणी एक वेळ नक्की करून बघा आणि त्याच्यानंतर तुमचा निर्णय आहे तो घ्या. आयुष्य खूप मोठं आहे आणि आयुष्यामध्ये संधी ह्या येत राहतात. एक संधी गेली म्हणून असं समजू नका की एक दरवाजा बंद झाला म्हणून दुसरा खोलणार नाही. ज्यावेळी एक दरवाजा बंद होतो त्याच वेळी आपल्या नशिबाचा दुसरा दरवाजा सुद्धा हा उघडला जातो. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची घाई बाळगू नका. कारण का, आयुष्य अनमोल आहे आणि तुम्ही तुमच्या परिवारासाठी सुद्धा अनमोल आहात. त्यामुळे कुठल्याही अशा फसव्या एजंटच्या नादाला लागून आपली फसवणूक करून घेऊ नका. सुटका करण्यासाठी परदेशामध्ये खूप कठीण आहे. सावधगिरी बाळगा, दक्षता घ्या आणि योग्य तो निर्णय घ्या. चला तर मग तुमच्या भावाला रजा द्या. जय शिवराय.